तर आपण आलो आहोत जुन्नर पोलीस स्टेशनच्या समोर. काल आपण आपल्याला ह्या ज्या ताई आहेत या ताई भेटल्या होत्या. खरं तर आता सबजेल आहे, त्याच्या सबजेलमध्ये या ताईंचे पती ह्यांचा दुसरा एक मयूर नावाचा एक मुलगा आहे, ते आतमध्ये जेलमध्ये आहेत. त्यांना PC मिळालेली आहे बहुतेक 8 तारखेपर्यंत का काय नाही का. झालं असं की खामगाव गावामध्ये हे कोकणी कुटुंबीय राहतात, एकच घर आहे. आणि या कोकणी कुटुंबियांच्या वाडवडिलांनी गावासाठी 4 गुंठे जमीन बक्षीसपत्राने दान दिली होती. तिथं काही विकास कामं गावांनी करावा, सार्वजनिक हिताचं काम करावं यासाठी. परंतु यांनी ज्यावेळी त्या गटाचा शोध घेतला तर त्यावेळी तो गट भरला 44 गुंठ्याचा. यांनी मोजणी केली. मोजणीमध्ये ते ग्रामपंचायतीने वेगवेगळी कामं या गटामध्ये केल्याचं आढळून आलं. आणि यांनी मागणी केली की बाबा आम्ही तुम्हाला 4च गुंठे जागा दिलेली आहे, तुम्ही तर सगळ्याच आमच्या जमिनीवर ताबा घेतला, हे कसं काय. ते ग्रामपंचायतीकडे काही डॉक्युमेंट नव्हते किंवा 4 गुंठ्याचा जो कागद आहे त्या व्यतिरिक्त अन्य काही कागद नव्हता. त्यामुळे यांनी केलं काय, ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा चालू केला, पण ग्रामपंचायत दाद मिळत नाही म्हणून यांनी तुमच्या मुलांनी आणि मिस्टरांनी कंपाऊंड मारलं नाही का. हो, कंपाऊंड मारलं. सर्व ज्या सरकारी इमारती आहे, पोस्ट ऑफिस असेल किंवा बाकीच्या काही इमारती पाण्याची टाकी वगैरे, कंपाऊंड मारून यांनी बंद केलं. तसं पाहिलं तर यांनी चूक केली. 2 महिन्यानंतर आता झालं असं की काल ग्रामपंचायत त्या ठिकाणी आली आणि गावकरी आले आणि त्यांनी जबरदस्तीने ते कंपाऊंड तोडण्याचा प्रयत्न केला. हो, तोडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर यांचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे प्रसाद कोकणे, तो तिथं हरकत करायला गेला का आमचं कंपाऊंड तोडू नका. हो, तो शेताकडे चालला होता, त्यांनी पाहिलं म्हणून तो हरकत करायला गेला. त्यानंतर त्यानंतर असं झालं का तिथं मारामारी झाली. आणि मारामारी झाल्याच्या नंतर यांचा मुलगा प्रसाद, यांचे मिस्टर संतोष आणि एक दुसरा मुलगा आहे मयूर, यांच्यावर जुन्नर पोलिसांमध्ये 307 हा मर्डरचा गुन्हा दाखल झाला. हो, असं सांगण्यात आलं की तुमच्या मुलाने तंटामुक्ती अध्यक्ष डोक्यामध्ये कुऱ्हाड घातली. मग हा तंटामुक्ती अध्यक्षाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली सांगितले ना त्यांनी, पण ते माझ्या मुलांनी त्याच्या हातात डोक्यात कुऱ्हाड घातलीच नाही. माझ्याकडे पूर्ण तो व्हिडिओ जो आहे ना, तर 2 व्यक्तींनी दगड माझ्या मुलाला मारायला गेले, समूहाने मारत होते, तर त्यावेळेस तो दगड त्याच्या हातात लागला. त्याच्या अगोदर यांनी तो शेताकडे चालला होता, ती कुऱ्हाड होती ना हातात, ती ना अजिंक्य घोलपे सरपंच त्यांनी ती हिसकून घेतलेली. त्यामुळं कुऱ्हाड काय माझ्या मुलांनी मारलेली नाही. त्यांना जे ग्रामस्थ माझ्या मुलाला मारत होते का सगळे समूह मिळून, तर त्यांचाच दगड लागलेला आहे. तो व्हिडिओ त्यांनी नीट बघावा. त्या ग्रामस्थांकडून त्यांना दगड लागला आणि त्यांनी तो माझ्या मुलावर उलटला आहे. आणि माझा लहान मुलगा आणि मिस्टर याच्यात नव्हते, माझ्या मोठ्या मुलगाच पहिला तिथं हजर होता. तर त्यांनी विनाकारण माझ्या मुलाला आणि माझ्या मिस्टरांना आतमध्ये अडकून ठेवलेलं आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले. पोलीस, तुम्ही काल पोलिसांना भेटले का आमच्या मुलांनी काय हल्ला केला नाही, उलटा आम्हालाच मारहाण झाली, तर मग हे पोलीस काय म्हणाल तुम्हाला. त्यांनी आमचं काय ऐकूनच घेतलं, माझं तर काय ऐकूनच घेतलं नाही. तोपर्यंत मी तर घरी एकटी लेडीज होते. माझे ज्यावेळेस भाऊ वगैरे आले त्याच्यानंतर आम्ही हे केलं. मी जेव्हा एकटी जात होते तेव्हा ते माझं काय ऐकून घेत नव्हते. मला असे आरेदाव्याची भाषा करून मला बाहेरच थांबवत होते. हुसकवत होते का. हो, कोण होतं पोलीस ते. आता ते एवढं सांगता येणार नाही, पण तिथं मी गेले तर कंप्लेंट नोंदवा वगैरे येतं. त्यांनी कंप्लेंट वगैरे काय आजपर्यंत पण नोंदवून नव्हती घेतली आत्तापर्यंत. बरं, मग आता झालं असं का कालपर्यंत असं वाटत होतं का असं सांगण्यात येत होतं, कारण यांची मुलाखत झाली, यांची काय पोलिसांनी तक्रार घेतली नाही, यांना पिटवून लावलं का तुमच्याच मुलाने कुऱ्हाड मारली असं वगैरे वगैरे सांगून. मग आम्ही गेलो गावामध्ये, खामगाव गावामध्ये, तिथं बैठक बसली होती. गावकऱ्यांनी सांगितलं का यांच्याच मुलाने आमच्या तंटामुक्ती अध्यक्षाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड मारली, बरोबर हेच सांगितलं. मग झालं असं की आज सकाळी एक व्हिडिओ नवीन आला आहे. त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की यांचा जो मुलगा प्रसाद आहे तो त्याच्या हातामध्ये कुऱ्हाड दिसते आणि तो आणि गावकरी इकडं आजूबाजूला दिसत आहेत. आणि गावकरी पैकी जे अजिंक्य घोलपे ते तिथं जातात आणि त्याच्या हातातली कुऱ्हाड हिसकावून घेतात. जशी ही कुऱ्हाड हिसकावून घेतल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसतंय, तसे बाकीचे गावकरी धावत पळत या प्रसादला, यांच्या मुलाला मारहाण करण्यासाठी जातात. काही हाताने मारतात, चापटी मारले जातात, त्याच्यापैकी मारले, दगडांनी दगडांनी पण मारले. आणि तोच दगड मारताना नेरकर, अंकुश पठारे हे सगळे, परत अजून बाबू पाटील हे सगळे, अविनाश घोलप हे सगळे मंडळी आहेत ना, त्यांनी काय केलेलं आहे, त्याला मारत होते. मारता मारता जे दगडी मारत होते ना, ते तंटामुक्ती अध्यक्षाच्या डोक्यात दगड लागलेले आहे आणि ते माझ्या मुलावर ढकलले. मारायचं होतं तुमच्या मुलाला, पण ते ग्रामस्थांना मारलं आणि तो सगळा गुन्हा आमच्यावर ढकललाय. त्यांनी काय झालं, डोक्यामध्ये कुऱ्हाड मारली, माझ्या मुलांनी मारली डोक्यात कुऱ्हाड. दगड लागलाय. गावकऱ्यांकडून म्हणजे ज्यांची मारामारी माझ्या मुलाला मारायला आले होते ना, त्यांच्याकडूनच एकमेकाला दगड लागलाय. आणि व्हिडिओ मिळाला कसा.
हा व्हिडिओ आम्हाला नंतर मिळाला. बरं, मग तो व्हिडिओ तुम्ही दाखवला का पोलिसांना? हो, आम्ही सकाळी दाखवला ना पोलिसांना. मग काय म्हणतात आता पोलीस? आता कंप्लेंट नोंदवून घ्यायला तयार आहे. काल का नव्हते घेत मग? आता काल हे असंच करून ते म्हणते तुमच्याच मुलाची चुकी, तुमच्याच मुलांनी कुऱ्हाड मारली, गुन्हा तुमचाच आहे, तुमचे मिस्टर पण तिथं होते, तुमचा छोटा मुलगा पण तिथं होता. मग आरेदाव्याची भाषा करत होते सगळं ते, का त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होणार. तेव्हा मी एकटीच होती ना. आणि तुमचे पती कुठं होते? घटनास्थळी होते का जेव्हा ही घटना घडली? नव्हते, ते शेताकडे होते. ज्यावेळेस इकडं सगळं समूहाने आवाज आला ना, त्यावेळेस ते सगळं रक्तबंबाळ झालेलं पाहिलं ना माझ्या मुलाला. तर त्यावेळेस ते गेले बोलायला आणि माझा तर त्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण झूम करून बघा. माझा छोटा मुलगा पण गेलेला का त्याला बाहेर घेऊन यावा म्हणून. आता कोणी पण असू, स्वतः भावाला किंवा वडिलांना मारताना पाहिलेलं किंवा मुलाला मारताना पाहिलं, वडील का होईना थोडीफार शिवीगाळ वगैरे थोडंफार बोलणारच. म्हणून माझ्या मुलांनी फक्त त्याला सोडवायला गेले तर त्यालासुद्धा तंटामुक्ती अध्यक्ष आहे का त्यावेळेस, त्याला पण असं धक्काबुक्की करून माझ्या मुलालासुद्धा, छोट्या मुलाला ढकलत होते. आणि मग माझ्या मुलाला का व्हिडिओ दिसतोय का तुमचा जो मयूर नावाचा मुलगा आहे त्याला असं माझ्या मुलाला आणायला गेला एवढा जखमी झाला म्हणून बघायला, तर तो बोलता बोलता म्हणजे असं ग्रामस्थांना शिवीगाळ थोडक्यात म्हणजे कोणी पण भावाला एवढं जखमी पाहिलं बोलणारच. तर बोलता बोलता आणायला गेलं तर त्याला पण त्यांनी ढकलून दिलं. असं आम्हाला सांगण्यात येतंय का ज्यावेळी दगडफेक झाली गावकऱ्यांनी तुमच्या मुलाला मारायला गेला पण लागला त्या तंटामुक्ती अध्यक्षाला दगड, पण त्यापूर्वी काय कुऱ्हाडीने मारलं होतं का तुमच्या मुलांनी त्या तंटामुक्ती अध्यक्ष? नाही, माझ्या मुलाने मारलं नव्हतं. आता पोलिसांनी स्वतःहून कॉन्टॅक्ट केला का तुम्हाला? वकिलातर्फे आम्ही कॉन्टॅक्ट केलं पोलिसांना. मग आता काय म्हणता पोलीस? आता तक्रार घेणार आहे. आता आम्ही वकील वगैरे सगळं टाकलेलं आहे. तुमच्या मग आता पती जेलमध्ये त्यांचा जामीन फेटाळला असं मला कळालं. हो, फेटाळलं आहे, पण बघू आता काय होतं ते. मग आता तुमच्यासोबत न्याय झाला का काय झालं? माझ्यासोबत अन्यायच आहे ना, मला न्याय पाहिजे. गावात मी एकटीच आणि मी सामान्य माणूस आहे. गावातले काल अजिंक्य घोरपची मी व्हिडिओ पाहिली, तो बोलतो की आम्ही सामान्य माणसं, आम्ही सगळे गावकरी मिळून आम्ही हे करतो. पण त्यांनी, मी गावातलीच एक सामान्य व्यक्ती असून त्यांनी खामगावांनीच माझ्यावरती, मी खामगावची असून माझ्यावर अन्याय केलेला आहे. तर मला न्याय पाहिजे. तुमचा मुलगा, तुम्ही न्याय मागताय पण तुमचा मुलगा कुऱ्हाड कशाला घेऊन गेला होता? माझा मुलगा शेताकडे, तिथं माझं वहिवाटीचं त्याच्या साईडला माझ्यावर रस्ता आहे आणि रस्त्याच्या साईडला माझा ऊस पण आहे वहिवाटीचा, तिथं तो चाललेला शेताकडं. पोलीस म्हणतात तो मारायसाठी आला होता. त्याच्या पाठीमागं आताही तुम्ही जाऊन बघा, त्याच्या मागं माझं एक वावर छोटंसं पडीत आहे, त्याच्यात माझं शेडचं काम चालू आहे, ते शेड पण बंद आहे आणि त्याच्या साईडला माझा ऊस आहे. तिथं तुम्ही जाऊन बघा, माझं वहिवाटीचं वावर आहे ते पण तिथं. अख्खा गटाच येतो माझा 44चा रोडपर्यंत. हे पाहिलं का चोर सोडून संन्याशाला कशी फाशी मिळते, तसा हा ही वस्तुस्थिती या जुन्नर पोलिसांच्या बाबतीत झालेला आहे. जे अवचर साहेब आहेत तर त्यांनी खातरजमा करताना कुणावर अन्याय होता कामा नये. तुम्ही जर 307 सारखी जर इतकी भयानक कलम लावता तर तुम्ही त्याची व्यवस्थित चौकशी करायला हवी होती. त्यांनी काही उगाच गावच्या मोबाला किंवा दबावाला किंवा काही चार जे प्रतिष्ठित लोक असतील राजकीय स्वरूपाची त्यांच्या फोनला बोलून यांनी डायरेक्ट या मुलावर बी 307 लावला, त्या मुलाच्या बापावर लावला, ते दुसऱ्या मुला उभे लावला आहे. यांचं घरच आता उद्ध्वस्त झाले आणि महिला इकडे तिकडे कालपासून इकडं आम्हाला पूर्ण खामगावचे पुढारी ग्रामस्थ कोणी असू त्यांनी आमचं घराचं पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे. पूर्ण खामगावानी म्हटलं तरी चालेल, जे पुढारी ग्रामस्थ जेवढे तिथं इन्व्हॉल्व आहेत ना, त्यांनी आमचं अख्खं कुटुंब, कोकणे कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे. माझ्यावर अन्याय केलेला आहे त्यांनी कोकणे कुटुंबावर. तुझ्याकडे तुमच्या मुलाला लागला, तुमचा मुलगा मेला असता. माझा मुलगा मेला असता तर का खामगावच्या ग्रामस्थांनी भरून दिला असता का, जिवंत करून दिला असता का? खरं तर ते मॉबचा व्हिडिओ अतिशय भयानक आहे. तर उलट मर्डरचा प्लॅन त्या प्रसादचा होता असं त्यांनी माझ्या मुलावर टाकलंय. तर बघूया आता वरिष्ठ अधिकारी हे जे आपले अवचर साहेब आहे ते जो काय कारवाई करतात. कारण की एवढा मोठा गुन्हा दाखल केला आहे त्यांनी 307 सारखा, याच्यामध्ये काही न बघता थेट गुन्हे दाखल करायला लागलेले आहेत. ज्यांचा काही याच्यामध्ये यांचे मिस्टर नव्हते पण त्यांना पण आरोपी करून जेलमध्ये टाकलेलं आहे. माझ्या मिस्टरांना शुगर बीपीचा त्रास आहे. माझी म्हातारी सासू आहे घरी, तर ती आता मी माझ्या भाचीकडे पाठवलेली, ती पण जास्त सिरियस आहे. ती पवार इथं जुन्नर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. महिला एकटीच आहे यांच्या घरामध्ये राहिले, कोण नाही. तर वरिष्ठांनी तात्काळ दखल घ्यावी. काल या महिलेला हुसकून देण्यात आलं आणि आज मात्र पोलीस म्हणतात व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाल्याच्या नंतर खरी वस्तुस्थिती कळल्यानंतर पोलीस म्हणतायत का आता तुमची तक्रार द्या, आम्ही नोंदवतो. काल यांची कोणतीही तक्रार घेतली नव्हती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे हे पोलीस निरीक्षक आहेत अवचर साहेब त्यांच्यावर योग्य ती त्वरित कारवाई करावी अशी विनंती. माझ्या तिन्ही पण माणसांना माझे पती, माझे 2 मुलं
यांना लवकर जामीन मिळावा अशी माझी इच्छा आहे.